मी काहीतरी करणार आहे, म्हणजे माझा नवरा माझ्या हातावर काहीतरी करणार आहे, कलाकृती. गाईज मी मेहंदी काढणार उद्या रक्षाबंधन, ते निमित्तानं माझ्या बायकोच्या हातावर. ठीक आहे, तर मग आता आम्ही मेहंदीचा कार्यक्रम चालू करतो. पहिला मी कपडा चेंज करून येते. हा, कपडा हिने फुल स्लीव घातले ना, मग हाफ स्लीव करून येते ती. तर तुम्हाला दाखवतो कशी मी मेहंदी काढतो. मला करता येत ना, मी पहिल्यांदा म्हणजे स्केचेस वगैरे मी जाम काढलेला आहे, ते भिंतीवर दिसत असेल तुम्हाला. हां, हे मी स्केच काढलेला आहे. ओके, तर फर्स्ट मेहंदीचा एक्सपिरियन्स पहिला काढलेली आहे आईचे थोडा, पण तेवढा नाही जमला मला. पण आता बायकोचे नीट काढून बघू, कारण आपल्याला या भेटले ना कबूतर टेस्टिंग ऑब्जेक्ट. टेस्ट करतोय तिच्यावर एकदम ना, मग जर चांगली करली तर मेहंदीचा धंदा चालू करतो. तो मेहंदीची चुकी माझी थोडी रंगणार. लय गाव आता करतो आम्ही व्लॉग सॉरी नीच. आता आम्ही मेहंदी चालू करतो. काय करतो बायको या? दे इकडे दे, इथं दे माझा ना, ते डिस्प्ले मागतो बेबी. कसं काय बघ? चाललंय मूड चांगला झाला. हो, चला आता पहिला धक्का देऊ. सूरज योगिता ही भारी आहे बाबा, ही भारी आहे, सुंदर आहे ना. हा, तू काय करते? व्हिडिओ काढते. इथे राखी तोडण्याची प्रथा चालू आहे. लोक बांधतात, यांनी तोडत घेतले. माझी फेवरेट होती, किती वर्षापासूनची होते बघा. किती म्हणजे 1 वर्षाची होती. मला दुःख झालं माझी राखी तुटली तर, महा दुःख. चला इथं की आता मेहंदीची सुरुवात होत आहे. थांबा, मला ये नाही पहिलेच सांगते. अरे बसा ना पहिला तुम्ही. बस नाही, अरे वर घ्या अजून. इजी, थोडा शांत बस. झाला, मेहंदी निघली. तर बघा आवडी छोटी ती मेहंदी कुठली घेतली चॉईसला, काढताना कुठली. चला मी पुढचा टेक दाखवते तुम्हाला. फुल ऑन सिरियस आहे माझा नवरा मेहंदी काढताना. बघा, बाय बाय. मला झोपवलं आणि मला नवरा मेहंदी काढतो. मेहंदीची आयडी पण संपली बघा. किती लाईनी नंतर 1 लाईन परफेक्ट आली. 7 लाईनी मी मारल्या ना, त्याच्याने मला 1 लाईन परफेक्ट आली. बघा. थोडा टाइम जाईल, पण मी प्रोफेशनल बनायला लागेल बेबी. मला टाइम नाही लागणार. मेहंदी आर्टिस्ट नाही, मस्ती नाही बोलत. थोडासा टाइम जाईल मला. आपला मेहंदी व्लॉग बंद करते. काय बोलत होता तू? कोणत्या गोष्टीला असते त्या बघ. डिझाईन बघून मला जाम खुशी झाली की आवडी पाहिजे, म्हणजे सुंदर आहे, चांगली वाटते मला. बेबी काही बोलू नको, हे माझा फर्स्ट ट्राय आहे. ठीक आहे, मी आता शिकता असं नाही की मी पहिलाच प्रोफेशनल आहो ना. मी 10 ठिकाणी काय ट्राय केले. रब्बड वरची भांडते, माझं रब्बड आहे. असं कसं करू शकता तुम्ही? बबी असं माझा युवाला पण होता ना, पण तुमचा दुसरा रब्बड आहे. माझा मी केस आताशी सोडल्या. माझा शोधून दे. तो माझ्या हातात होता. आताच केसा सोडल्या, बांधलेली होती. याचे पहिलेच टेक मारते. माझी मांडी दिसेल. यार बेबी, मी आताशी नाही हा केलेला यार. तो लाग बी नाही. डी ठेवली त्याच्या. तुमचा दुसरा रब्बड आहे. माझा रबड बघला ना, आणि आता यांचा रबड इथंच पडलेला होता, तो भेटला. कसं वाटतं तुम्हाला? चला भांडून सांगला माझा आहे, माझा ऐकतच नाही. मी पण घेतला ओढून, मला की भेटला यांचा रबड. ही ब्लॉगिंग मध्ये आमची अशी भांडण चालू असते बघा.
ओके गाईस, तर मी मेहनती करले माझ्या बायकोचे, तुम्हाला दाखवतो. बाबा दाखव, दाखव ना. मी चांगली ना दिसत. तू नको दाखव, तुझी मेहंदी दाखव फक्त बद्दल आम्हाला. ठीक आहे, बॅक साईड दाखव. मग फर्स्ट बॅक साईड नको दाखवू. आता माझा फर्स्ट ट्राय. चिकन मी हलू ठीक आहे ना. 2 मिनिटाला तू घेर टाकीत असते बायको, 2 मिनिटाला. ही कॅमेरा अँगल या सेट करीत राहते नुसती, मोबाईलचा अँगल. मला ब्लॉग का बघायला भेटेल ना. इजा बघ, डीजे स्क्रॅचरच वाजी असते. मी जाम कसंच तरी दिसतो ना काही. हा, माझी तब्येत खराब होती म्हणून मी केस आणि दाढी नाही कापू शकतो, कारण की माझी तब्येत खराब. हे डोका दुखते ना, मग ते कापाचे नसतात म्हणून. बेबी काय करते, मी काढल्या आवडी चांगली मेहंदी तिची वाट लावते. मागे काय करला तुम्ही तुझ्या हातावर, मागची दाखव ना. हे काय, मी आवडी भारी मेहंदी काढली तिची वाट लावली. बस झाला, मला सबूत भेटला का तुम्ही करले तर मी क्या बोला तूने. टेक 2 अँड ॲक्शन. ओके, हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस तरे ब्लॉग्स या चॅनलवरती. आणि आज तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. पौर्णिमा पण आहे. हा, मला माहिती, तुला याद मी नाही झिरोला आणि बोलते बघ अशी. याच्या पुढचा टेक टाकीन मी, जो कॅन्सल केला आम्ही टेक ना, तो थोडा स्टेटस बघता लोकांचं मला माहिती. ही स्टेटस बघते मला माहिती. मी कुस्त्या केला जायचो मी आजच्या दिवसाला. नारळी पौर्णिमा आम्ही कुस्त्या केला बघा. अरे बोलू द्या ना लवकर. तर आता मी चालले माझ्या भावाला राखी बांधायला, आणि माझ्या ताईची तब्येत खराब आहे म्हणून आम्ही ताईच्या घरी चाललो. म्हणजे ताई माझी मेहंदी रंगली बघा, कारण मी इंस्टाला स्टोरी टाकली होती आणि ती रंगली बघा केवढी. माझ्या नवऱ्याने मेहंदी काढली माझ्या हातावर. तर ते आम्ही काढले, आम्ही नक्की टाकू. चला 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 चला. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग. माझी बायको मला कॅमेऱ्याच्या मागे जाऊन शिवाय देते. चला लेट्स गो. कधी कधी खोटे धंदे करायचे माणसाने. चला बाय गाईज. आय होप की मी आज सुंदर दिसत असेल. हा, माझी ब्लाऊज नाही भेटली म्हणून मी हा ड्रेस साडीसारखा वेअर केले. बाय बाय बाय. येतो आम्ही लगेच. काय घेतला? समोसे. आम्ही इथून समोसा घेतलेला आहे. एक बार बोल ना. समोसे. मस्त. आता जातो आता रस्त्याला खाऊ. पोहोचलो आम्ही फायनली गाईज. बाबा पडलो असतो मग. तुझा डायलॉग. बायको काय करते ते आता सांग पहिला. राखी बनते. राखी रक्षाबंधन बघा. राखी किती रुपयाची राखी आहे? सांग ना प्लीज. 500 रुपयाची. वा. 40 रुपयाची. 40 रुपये इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट किती आहे? 500,000. 500,000 म्हणजे 500 किंवा 1000 काहीतरी. आता जाऊन साडी घ्यायला जाऊन समजेल ना. गरम जाम होते बेबी. फटाफट बांध. चाप 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 चाप. चल आपण शॉपिंग करून येऊ लगेच. बबी राखी कोणची बांधत घेतली पप्पाला? आत्याची. आत्या आलेली तेव्हा पप्पाच घरात नव्हता, मग मी बांधतो. तशी दरवर्षी मीच बनतो राखी. लगे 1000 रुपये लुटतो. आता दे एक्सप्लेनेशन दे जरासा. कशाला?
कशाचा एक्सप्लेन करू? हा तर तू आली कसा सगळं आता मी इथं आलो राखी बांधायला, सगळ्याच बहिणीशी जातात त्यांच्या भावासना राखी बांधायला. हा ही माई फिरायला गेलेली ते या आणले, डोरेमॉन आणले माझ्यासाठी आणि चिकी आणले आणि बाबूसाठी कपडे आणले. आमचा बाबू आता जाम क्यूट दिसणार कपड्यामध्ये. दाखवतो तुम्हाला कपडा क्यूट आहे. जय महाकाल. आता तो 16 सोमवारच्या दिवशी एकदा तरी घालेल. बघा माझ्या बाळाचा कपडा. आता आम्ही जेवू वगैरे आणि लगेच आपल्या घरी निघू. बाय बाय. मी पुन्हा एकदा आले साड्या घ्यायला माझ्या मम्मीला घेऊन. वापस लुटायला आले मम्मीला. मला यावेळी तिथे साड्या नाही पटत. आता मला वाटत ना मला साडी भेटेल तशी. मला एकच साडी पाहिजे होती. रक्षाबंधनचे पैसे आलेले त्याच पैशाने. कारण पैसे असले की माझ्याकडे पैसे संपतात. म्हणून जर आवडली तर साडी घेईन, नाही आवडली तर नाही घेणार. जेवून माझ्या घरी जाणार. बाय.